श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते. स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या स्वामी लीला मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुराव्यांसकट दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वप्नील जोशी यांच्या घरी घडलेला अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य स्वामी अनुभव सांगणार आहे. व्यक्ती लहान असो, व्यक्ती मोठा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, पण जेव्हा आपण मनापासून स्वामींची सेवा करत असतो तेव्हा स्वामी कसे चमत्कार करून भक्तांच्या नशिबाचे फासे बदलवतात हे आज सगळ्यांना या अनुभवातून नक्कीच पाहायला मिळेल. काहीच दिवसांपूर्वी ट्विटरवर स्वप्नील जोशी यांनी शेअर केलेला हा अनुभव. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी तुम्हा सर्वांचाच लाडका स्वप्नील जोशी. तुमच्यापैकी कित्येक जण मला ओळखत असतील. मात्र माझी ओळख कशी झाली आणि ही ओळख जगात कशी पसरली आज मी स्वतः सांगणार आहे माझ्या या स्वामी अनुभवातून. तुम्ही मला नेहमीच चित्रपटांमध्ये, सिरियलमध्ये पाहिलं असेल, पण आज मी तुम्हा सर्वांनाच माझ्या आयुष्यातील हा खराखुरा चित्रपट सांगणार आहे. मी खूप लहान होतो जेव्हा मुंबईत आम्ही लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहत होतो. मी, माझे बाबा आणि माझी आई आम्ही तिघेच असायचो. खरं तर तेव्हा हलाखीचे आणि गरिबीचे दिवस, मात्र तरीही आम्ही सुखात होतो कारण आम्ही स्वामी सेवेत होतो. त्यावेळेस पहाटे 5 वाजता पाणी यायचे. पाणी आलं की बाबा उठायचे, घरातलं सगळं पाणी घ्यायचे, अंघोळ करायचे आणि अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले बाजूला असणाऱ्या स्वामींच्या मठात जायचे. खरं तर स्वामींच्या दर्शनानंतरच त्यांच्या पुढच्या दिनचर्येची सुरुवात व्हायची. तिथून माझे बाबा स्वामी सेवेत जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ झाला असेल जेव्हा ते अक्कलकोटला गेले होते आणि तिथून स्वामींची एक छान मूर्ती आणि फोटो त्यांनी घरी आणला होता. 50 वर्ष त्यांच्या स्वामी सेवेला झाली. मी खूप लहान होतो. रविवार असला की सुट्टीचा दिवस. मग त्या दिवशी संध्याकाळी 4-4:30 वाजता बाबा कामावरून आले की मग बाबांसोबत मी देखील स्वामींच्या मठात जायचो. आठवड्यातील रविवारचं माझं दर्शन हे फिक्स. आमचा मुंबईमध्ये भाड्याचा तो रूम. बाबा कंपनीत जायचे, मी शाळेत आणि आई घरातच असायची. आलेल्या पगारातच बाबा आमचा संपूर्ण घराचा खर्च भागवायचे. असं सर्व छान उत्तम सुरू होतं. संपूर्ण लहानपण हे स्वामी सेवेत आणि चांगल्या आठवणीतच गेलं. माझे 2 बाबा, एक म्हणजे माझे बाबा आणि दुसरे म्हणजे माझे स्वामी बाबा. स्वामी कृपेने माझे उत्तम शिक्षण पूर्ण झाले. मात्र माझ्या बाबांच्या इच्छेनुसार त्यांनी मला IT इंजिनियर या क्षेत्रात घातलं. पण माझं मन तिथे रमत नव्हतं कारण मला कला क्षेत्रात काम करायचं होतं. सगळ्यात पहिली मला आध्यात्मिक एक सिरियल मिळाली. त्यानंतर माझी थोडीशी ओळख झाली. सिरियल बंद झाल्यानंतर एक मोठा गॅप पडला. खूप प्रयत्न करूनही मला कुठेच काम मिळेना. अशातच माझ्या आई आणि बाबांनी स्वामींसमोर 7 गुरुचरित्र पारायणाचा संकल्प केला आणि त्यांच्या 5व्या पारायणालाच त्याचं फळ प्राप्त झालं. मला एका चांगल्या मूव्हीची ऑफर आली. माझी निवड झाली.
आणि तो संपूर्ण पिक्चर झाल्यानंतर थिएटरवरती पिक्चर आला. मात्र तो माझा पहिलाच पिक्चर फ्लॉप ठरला. त्यापुढे मी अजून 2 पिक्चर केले, मात्र तेही फ्लॉप ठरले. आता त्यानंतर मला काम मिळेनासे झाले. या कलाक्षेत्रात माझी असणारी ओळख कुठेतरी पुसत गेली. मी खूप टेन्शनमध्ये होतो. मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असायचो. तेव्हा मला या स्वामी नामाचा, या मंत्राचा खूप आधार मिळायचा. स्वामी कुठेतरी आपल्या पाठीशी उभे राहतील, बस इतकंच मला कळायचं. जवळपास 3 वर्ष उलटून गेली. एक दिवशी मी घरातच होतो. आईची साफसफाई सुरू होती. बरोबर दिवाळीचा टायमिंग होता. त्या दिवशी माझ्या आईने संपूर्ण देवघर देखील साफ करायला लावलं होतं. तिला मदत म्हणून मी देखील देवघरातील देवांची साफसफाई करत होतो. ज्या काही मूर्त्या होत्या त्या एका ताम्हणात ठेवल्या होत्या आणि जे फोटो होते ते स्वच्छ पुसून काढत होतो. देवघर चकचकीत केलं. त्यानंतर स्वामींचा फोटो देखील मी स्वच्छ पुसला. नंतर देवांच्या मूर्त्या धुवून देवघरात लावल्या. देवांची विधियुक्त पूजा केली. फूल, फळं, नैवेद्य ठेवून छान धूपदीप दाखवला. देवघर अत्यंत चमचमत होता. त्यावेळी सहजच स्वामींसमोर हात जोडल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आले. एका क्षणाला मी रडलो. स्वामींना मला यश द्या इतकेच म्हणालो. मी खूप प्रयत्न करेल, पण तुम्ही माझ्या सोबत राहा, तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि माझे हे दिवस बदलवा, असे स्वामींना मनापासून म्हणालो. संध्याकाळी 7-7:30 वाजले असतील आणि जो फोटो माझ्या बाबांनी अक्कलकोटवरून आणला होता त्या फोटोमधून काहीतरी बाहेर येताना दिसले. माझ्या आईने माझ्या बाबांना बोलावले. त्यावेळेसही माझे बाबा स्वामींच्या मठात होते. बाबा मठातून घरी आले. जेव्हा आम्ही नीट पाहिले तर स्वामींच्या फोटोतून काहीतरी छोटी छोटी विभूती बाहेर येताना दिसली. अगोदर वाटले की अगरबत्तीची विभूती असावी, मात्र ती विभूती वाढत गेली आणि त्या साईडला जिथे स्वामींच्या फोटोतून विभूती येत होती तिथे आम्ही अगरबत्ती लावलीच नव्हती. मग ही विभूती कुठून येते आम्हाला काहीच कळेना. अजून थोडा वेळ गेला आणि त्यानंतर स्पष्ट त्या फोटोतून विभूती येत असताना आम्हाला दिसले. त्यानंतर हा चमत्कार पाहिला. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे सर्वच लोक जमा झाले. ती विभूती आम्ही एकत्र केली. त्यानंतर जे लोक दर्शनाला यायचे, जे लोक हा चमत्कार पाहायला यायचे, त्या सगळ्याच लोकांना आम्ही ती विभूती जी होती ती द्यायचो. आता सलग 7 दिवस उलटून गेले तरीही थोडी थोडी विभूती येत होती. मग आम्ही आमच्याच शेजारी राहणाऱ्या जोशी काकांना बोलावले. ते देखील हा चमत्कार पाहून थक्क झाले. खूप मोठी स्वामी कृपा आहे आणि लवकरच काहीतरी चांगली वार्ता येणार आहे, असे ज्योतिष काकांनी आम्हाला भाकीत सांगितले. त्यानंतर अगदी 6-7 महिन्यानंतरही मध्ये मध्ये कधी रविवारी, कधी गुरुवारी, कधी मंगळवारी अशी विभूती येत असायची. 6 महिने स्वामींचा हा चमत्कार सुरू होता आणि त्याच 6 महिन्यांमध्ये आमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार झाला. मला पहिल्याच एका मोठ्या पिक्चरची ऑफर आली आणि त्यामध्ये मी काम केलं. तो पहिला पिक्चर माझा सुपर हिट ठरला. त्या पिक्चरमुळे मला संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ओळख मिळाली. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यानंतर मी दुसरा पिक्चर साईन केला. माझा दुसरा पिक्चर देखील चांगला हिट ठरला. त्यानंतर माझी चांगल्या लोकांसोबत ओळख झाली. अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर मग मी काम सुरू केले आणि माझे काम खूप पुढे जात गेले. खरं तर स्वामींचा 6 महिन्यात घडलेला तो विभूतीचा चमत्कार आणि त्या 6 महिन्यानंतर मला मिळालेलं यश ही नक्कीच माझ्या आयुष्यातील स्वामी कृपा होती. मी प्रत्येक पिक्चरला जात असताना, मी दररोज घराच्या बाहेर पडत असताना सगळ्यात पहिले कपाळाला फक्त ती विभूती लावायचो, मानेला ती विभूती लावायचो, स्वामींचं स्मरण करायचो आणि प्रत्येक क्षेत्रात मी पाऊल टाकायचो. आणि खरं सांगतो, जसं जसं मी पुढे जात गेलो स्वामींनी मला यश दिलं. स्वामींनी माझ्या पाठीवरती हात ठेवला
आणि माझी भरभरून प्रगती झाली. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आहे. स्वामी माझ्यासोबत होते, स्वामींची साथ होती आणि या स्वामींच्या साथीने, स्वामींच्या सोबतीने आज मी संपूर्ण देशभर झळकलो. खरंच माझी एकच विनंती आहे की स्वामी सेवा आयुष्यभर अशीच घडावी आणि प्रत्येक जन्मात मलाही स्वामी सेवा मिळावी. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, बघा, अत्यंत अद्भुत, खरंच अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.